मंगळवेढा पंढरपूर मतदारसंघामध्ये त्या जनतेशी आमचा संपर्क दौरा सुरू आहे। मोठ्या प्रमाणामध्ये जनता मोदीजींच्या सोबत आहे आणि मोदीजींनी जे काम केलं मागच्या 10 वर्षांमध्ये त्या कामाच्या जोरावरती इथं पुन्हा एकदा या ठिकाणी मोदीजींचा खासदार निवडून येतोय। राम सातपुतेला मतदान म्हणजे मोदींना मतदान। इथले रस्ते, इथले पाण्याचे प्रश्न, इथल्या सामान्य जनतेचे प्रश्न हे मोदींनी सोडवण्याचं काम केलंय। त्यामुळे येत्या काळामध्ये या भागामध्ये विकासाची गंगा आली पाहिजे, यासाठी आपण भविष्यामध्ये इथली जनता मोदीजींच्या मागे राहील हा मला विश्वास आहे। निश्चित मोदीजींची सभा झाली आहे। या ठिकाणी आमच्या या सभेला 70-75 हजार खुर्च्या होत्या आणि 1 लाखापेक्षा जास्त संख्येने जनता मोदीजींना आशीर्वाद द्यायला आली होती। मला विश्वास आहे इथली जनता मोदीजींच्या मागे, ही निवडणूक धर्मविरोधात अधर्म अशी निवडणूक आहे आणि इथली जनता धर्माच्या सोबत राहील हा विश्वास आहे। पुन्हा एकदा हिंदुस्थानचं प्रधानमंत्री करायचं आहे आणि मला विश्वास आहे की मोदीजीने जे काम केलंय, मोदीजीने जी विकासाची गंगा आणली, त्याच्या जोरावरती या सोलापूर लोकसभेमध्ये आम्ही 2 लाखापेक्षा जास्त मताने विजय होतोय। आणि प्रामुख्यानं ही निवडणूक राम सातपुते विरोधात शिंदे नाही, ही निवडणूक नरेंद्र मोदी विरोधात राहुल गांधी आहे। आणि जेव्हा मोदी आणि राहुल गांधी अशी निवडणूक होते त्यावेळेस इथली जनता मोदींच्या मागे उभं राहते, हे आपल्याला माहिती आहे। आणि मोठ्या मताधिक्याने आम्ही विजय होतोय, सोलापूरमध्ये विकासाची गंगा आणतोय आणि प्रामुख्यानं विरोधकांनी काहीही नरेटिव्ह सेट करावं, इथली जनता या ठिकाणी आमच्या सोबत आहे। यांनी कितीही कशाही पद्धतीने वागले तर जनता आमच्या सोबत आहे। कितीही मशिदीतून फतवे काढले तर भविष्यामध्ये इथली जनता पूर्ण ताकदीने मोदीजींसोबत आहे। त्यामुळे आपण काळजी करायचं कारण इस्लामी तक्रार दाखल करतोय आणि निश्चित आपल्याला सांगतो की इथली जनता यांनी काहीही केलं तर आमच्या सोबत आहे, ताकदीने सोबत आहे। मोदीजींनी आणलेले रस्ते, मोदीजींनी केलेले कामं, भविष्यामध्ये मला भीमा नदीवरती बॅरेज बंधारे बांधायचे, सीना भीमा नदीला जोडायचंय आणि अनेक मोठे कामं या भागामध्ये करायचे। त्याच्यामुळे सगळ्यांना माहिती आहे मोदींचं सरकार 400 खासदार घेऊन येत आहे। त्यामुळे इथं जर विकास करायचा असेल तर मोदींचं सरकार आहे, मोदींच्या मागे उभं राहायला पाहिजे। इकडंच पाऊस कमी आहे, परंतु उजनी धरणातला भविष्यामध्ये गाळ काढून ज्या भागामध्ये पाणी न्यायचं आहे त्या भागामध्ये नेऊ आणि मला विश्वास आहे की उजनी धरणातला गाळ काढल्यानंतर पाणी साठा वाढेल आणि इथल्या जनतेला सुखाचे दिवस येतील। पाण्याचं नियोजन हे प्रशासनाचा विषय आहे, परंतु येत्या काळामध्ये शेतकऱ्याच्या जीवनामध्ये आनंद आणायचा असेल, इथल्या जनतेच्या जीवनामध्ये आनंद आणायचा असेल, उद्योग आणायचे असतील, IT कंपनीज आणायच्या असतील तर मोदींशिवाय पर्याय नाही। उद्धव ठाकरेच्या घरामधले लोक सगळे पार्टी सोडून चाललेत, फ्रस्ट्रेशन आहे आणि मुळात पार्टी गेली, आमदार गेले, काहीच हाताला राहिलं नाही। त्याच्यामुळे त्यांनी त्यांचं बघावं आणि मला विश्वास आहे की इथली जनता उद्धव ठाकरेला आणि इथल्या काँग्रेसला धडा शिकवल्याशिवाय राहणार। रणनीती शिंदे काय बोलतात त्याच्यापेक्षा तुमच्या वडिलांनी काय दिवे लावले आहे सोलापूरला माहिती आहे। दंगलीमध्ये 2002च्या दंगलीमध्ये या ठिकाणी दंगलीचा फायदा घेऊन गिरजी मिलमधलं मशिनरी विकणारे हे यांनी आम्हाला लोकांबद्दलच्या संवेदना सांगू नये। मुळात सोलापूरच्या जनतेला माहिती आहे मोदींनी काय केलं, यांनी बोलू नये। धन्यवाद।